सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये पेट्रोलचा टँकर उलटला आणि त्यानंतर मोठा स्फोट झालाय। टँकर रस्त्यावर उलटल्याने रस्त्याच्या कडेला आगडोंब उसळलेला आहे। या आगीमध्ये अनेक जण अडकल्याची ही शक्यता वर्तवली जाते। तर पेट्रोल रस्त्यावर सांडल्याने ही आग तब्बल 100 ते 200 मीटर पर्यंत पसरली, त्यामुळे भीती व्यक्त केली जाते। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघू शकतोय। एक टँकर पलटी झाला आणि त्यानंतर त्याचा स्फोट झालेला आहे आणि त्याचबरोबर जिथं या टँकरमधून पेट्रोल सांडलेलं होतं त्या सगळीकडे फक्त आगच आग दिसतेय। या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, नेमकी कधी ही आग लागली आणि सध्याची स्थिती काय आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती अवघ्या 15 मिनिटांपूर्वी हा झालेला अपघात आहे। टँकर पलटी झाला आणि यामध्ये पेट्रोल आहे का डिझेल आहे? प्रथमदर्शी लोकांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल आहे, मात्र ज्वलनशील पदार्थ एवढा भीषण आग लागलेली आहे की जिथपर्यंत ते ज्वलनशील पदार्थ पोहोचलाय तिथपर्यंत आगीचे लोळ पाहायला मिळतात। विशेषतः त्या राष्ट्रीय महामार्गावरची जी वाहतूक आहे ती देखील थांबवण्यात आलेली आहे। दोन्ही बाजूनेच्या ज्वाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या की दोन्ही बाजूनी जाणारी वाहतूक ती देखील पोलिसांनी थांबवलेली। आता अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र या आगीमध्ये पूर्ण जे टँकर आहे ते जळून खाक झालेलं आहे। त्यामध्ये आता नेमकं कोण अडकलंय का या संदर्भात अद्याप पोलीस प्रशासनाकडून माहिती मिळाली नाही। मात्र आजूबाजूची वाहतूक होती त्या रस्त्यावरती जात असताना त्या ठिकाणी काही इतर ज्या गाड्या आहेत त्या देखील अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। आगीचे डोम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीपर्यंत कोणीही पोहोचू शकत नव्हतं, त्यामुळे नेमकं हे आग कशामुळे लागली याचंही कारण समोर आलं नाही। मात्र टँकर ज्यावेळेस पलटी झालं तर पलटी झाल्यानंतर त्यातून चालक आणि वाहक हे बाजूला निघाले का या संदर्भात देखील प्रथमदर्शींनी काही माहिती दिली नाही। त्यामुळे या आगीमध्ये आता नेमकं काय काय झालंय, जीवितहानी झाली का या संदर्भातली माहिती पोलीस प्रशासनाकडून येईल। मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे। तब्बल 100 ते 200 मीटर पर्यंत आग जिथपर्यंत ते इंधन वाहत गेलं तिथपर्यंत ही आग लागलेली होती। त्यामुळे साहजिक त्यात काय काय नुकसान झाले आता पोलीस तपासामधून समोर येईल। मात्र धक्कादायक म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरती ही घटना घडल्यामुळे जवळपास त्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटांपासून जी दोन्ही महामार्गावरील वाहतूक आहे ती ठप्प करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली। मात्र या अपघातामध्ये आता नेमकं जीवितहानी झाली आहे का नाही या संदर्भात पोलीस प्रशासन अधिकृत माहिती देईल। सुरेश, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।